जय शिवराय मित्रांनो अग्रिस्टेक योजनेअंतर्गत फार्मर युनिक आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना आता केंद्र शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने केसीसी पशु केसीसी देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी जनसमर्थ केसीसी हे पोर्टल देखील सुरू करण्यात आलेले आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वीच आपण अपडेट घेतलं होतं की आरबीआयच्या माध्यमातून एसबीआय याचबरोबर नाबार्ड यांच्या माध्यमातून एक ऑनलाईन पद्धतीने पोर्टल विकसित केलं जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये कुठल्याही कागदपत्राशिवाय कुठल्याही बँकेची हेलपाटे न मारता शेतकऱ्यांना घर बसल्या पीक कर्जासाठीची मागणी करण्याची याच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली होती। हे ऐकायला नवल वाटत होतं, बऱ्याच जणांना याच्यावरती विश्वासही बसत नव्हता आणि याची अंमलबजावणी अखेर आता सुरू करण्यात आलेली आहे। ही अंमलबजावणी करत असताना आपण पाहिलेलं आहे की अग्रिस्टेकच्या अंतर्गत जो फार्मर आयडी जनरेट केला जातोय, या फार्मर आयडीचं महत्त्व सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। त्याचं महत्त्व आता शेतकऱ्यांना समजून यायला लागलेलं आहे। पीक विमा भरत असताना असेल किंवा इतर कृषी योजनांचे लाभ असतील, हे सर्व आता या अग्रिस्टेकच्या फार्मर आयडी नुसारच दिले जात आहेत आणि या जनरेट झालेल्या फार्मर आयडीच्या बेसवरती आता शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने केसीसी उपलब्ध करून दिले जाणार आहेत। याच्यासाठी जनसमर्थ हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना आता आपण स्वतः केसीसी साठी पात्र आहात का हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं। शेतकऱ्यांना स्वतः आता घर बसल्या या केसीसी साठी अप्लाय करता येतं आणि अशा प्रकारचे पोर्टल सुरू झाले। अग्रिस्टेकच्या पोर्टलवरती सुद्धा आता तुम्ही केसीसी साठी ऍप्लिकेबल आहात का, केसीसी साठी तुमची एलिजिबिलिटी आहे का, हे सुद्धा चेक करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी आपण आपल्या अग्रिस्टेकच्या पोर्टलवरती नोंदणीची स्थिती पाहत होतो, याच ठिकाणी तुम्हाला केसीसी साठी तुमची एलिजिबिलिटी आहे का ते सुद्धा पाहण्याचं पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, हे पशु केसीसी, केसीसी याचबरोबर इतर जे काही पायाभूत सुविधांसाठीची कर्ज असतील, अशा प्रकारचे 6 उपक्रम याच्या माध्यमातून राबवले जात आहेत। 250 पेक्षा जास्त बँका याच्यामध्ये आरबीआयच्या माध्यमातून जोडण्यात आलेल्या आहेत। आपलं बँक खातं असलेली बँक किंवा आपल्या भागातील असलेली अग्रणी बँक किंवा आपल्या गावाला दत्तक घेतलेली बँक, जी काही बँक उपलब्ध असेल त्या बँकेची निवड करून आपण या केसीसी कार्डची जी काही मागणी आहे ती मागणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता। आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, ह्या केसीसी साठी अप्लाय कसं करायचं हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।